माझं नाव आहे श्रेयस चौडंकर आणि आपलं यूट्यूब चॅनल विस्डम ऑफ बुक सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज ह्या आठवड्यामध्ये आपण एक बुक्समधला एक कोट घ्यायचा, एक सुविचार घ्यायचा आणि तो सुविचार आपण अप्लाय करायचा पुढच्या आठवड्यामध्ये. तर तुम्ही काय म्हणणार की सर बुकचा रिव्ह्यू सांगा ना. नाही, ज्ञान बाजी से कुछ नहीं होता, चीजें जो सीखे वो अप्लाय करने से सब कुछ होता है. तो ह्या आज आपण हे बुक मधला सुविचार घ्यायचा. ह्या बुकचं नाव आहे 5 AM क्लब, रॉबिन शर्मा याचं. पुस्तक कितीला आहे? 299 रुपयाला आहे. ॲमेझॉनवर बघितला तर 200 रुपयाला मिळते. तर तुम्ही म्हणणार काय की 200 रुपये सर किंमत जास्त वाटत नाही? मला एक सांगा, हा जो लेखक आहे रॉबिन शर्मा, ह्याने पुस्तक लिहायला 5 वर्ष तरी लावले असेल. व्यवस्थित पॉईंट काढायला, समजून घ्यायला, ते शिकायला, ते सगळ्यांना सल्ले घ्यायला ह्यांना आयुष्याची 5 वर्ष खर्च केली नसेल. 5 वर्षाचं ह्याचं ज्ञान ह्याला 5 वर्षाचं हे ज्ञान आपल्याला 200 रुपयांमध्ये मिळते. मग ते वर्थ आहे का नाही? मग ते ज्ञान जर तो आपल्याला सांगायला लागला, ते अप्लाय करायचं असेल तर सगळं ज्ञान उपयोगाचं नाही. प्रत्येक वीकला, एव्हरी वीकला एक त्यातलं जे मेन पॉईंट असतो तो अप्लाय करायचा. तर आज काय आहे 5 AM क्लबमध्ये रॉबिन शर्मानं एक पॉईंट लिहिलेला आहे. बेंजामिन फ्रँकलिन यांनी हे वाक्य लिहिलेलं होतं. बेंजामिन फ्रँकलिन कोण? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष माझ्या मते. असू दे, आपल्याला ते माझं जनरल नॉलेज न जाता रॉबिन शर्मानं काय लिहिलेलं आहे हे आपण सांगूया. तर बेंजामिन फ्रँकलिन काय म्हणतात की मरने के बाद हजारों साल सोना ये, जब तक जिंदा है तब तक जाग लो ना. याचा अर्थ काय की मेल्यावर आपल्याला आयुष्यभर झोपायचं आहे. मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जागायला हरकत आहे, झोपता कामा नाही. मग इथनं पुढं काय करायचं? ह्या बुक प्रमाणे आपण डेली 5 वाजता उठायचं. सर मी रात्री तर वेळानं झोपते. ऑसम, 5 वाजता उठा. का? कारण की तुम्ही रात्री वेळानं झोपता 12-1 वाजता, तर तुम्ही 5ला उठल्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री तुम्हाला पडल्या झोप येईल आणि झोपेची गोळी पण घ्यायची लागणार. एखाद्याने जर झोपेच्या गोळ्या घ्यायच्या सवय असेल तर सर 5 वाजता उठून मी काय करू? परफेक्ट आहे. आणि हे पण सांगितलं तुम्हाला, काही काळजी करू नका. 5 वाजता उठल्यानंतर 20 मिनिटं मेडिटेशन, 20 मिनिटं बुक रीडिंग आणि 20 मिनिटं जनरल काय लिहायचं असतं तर आपल्या दिवसभरात काय काय चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत 5 वक्त त्या लिहायच्या आहेत. त्याने काय होतं? माइंड शांत होतं. तर 5 गोष्टी कुठल्या काय काय लिहायच्या सर? काय काय असतात? ऑसम. राहायला झोपायला घर मिळालं, थँक्यू गॉड फॉर होम. जेवायला अन्न मिळालं, थँक्यू गॉड फॉर मॉम. थँक्यू गॉड फॉर फूड. पोरांच्यावर खेळायला मिळालं, थँक्यू गॉड फॉर माय चिल्ड्रन. गाडी मिळाली, थँक्यू गॉड फॉर माय कार. हे 5 वाक्य लिहिलं तरी मन समाधान होतं. हे झाले जनरल. 20 मिनिटं मेडिटेशन. सर मेडिटेशन कसं करायचं मला सांगा ना. ऑसम. 20 मिनिट मेडिटेशन इन मराठी हे टाका, तुम्हाला यूट्यूबवर हजारो व्हिडिओ मिळतील. त्यातला एक व्हिडिओ घ्यायचा, कानाला लावायचा आणि डोळे मिटून ऐकायचं. ते आवडल्यानं दुसऱ्या दिवशी दुसरा व्हिडिओ घ्यायचा आणि 20 मिनिटं काय बुक रीडिंग. 200 रुपये खर्च करा ना. आपण पिझ्झा पोरग्याला घेऊन गेलो पाणीपुरी खायला तरी आपले 200 रुपये खर्च होतं. 50 रुपये तर आपली पाणीपुरी येतात हल्ली. तर 200 रुपयाचं बुक घ्यायला काय हरकत आहे? 20 मिनिटाचं बुक. मी म्हणतो एक पेज वाचून येईल, एक लाईन वाचून येईल. ह्यानं काय होणार? आपली प्रोडक्टिव्हिटी वाढणार आणि आपण आपल्या बिझनेसमध्ये लक्ष द्यायला लागणार की आपण हा बिझनेस कसा वाढवायचा, कसं पुढं जायचं, माझं काय काय चुकतंय. हे ज्यावेळेला आपण 20 मिनिटं मेडिटेशन करतो त्यावेळेला आपल्या डोक्यात जे विचार येतात तिकडे लक्ष जातं आणि आपल्याला कळतं की आपण काय काय काल चुकलो हे आपल्या लक्षात येतं. तर मग काय, पुढच्या आठवड्यात 5 AM क्लब ह्या बुकप्रमाणे डेली 5ला उठायचं आणि 5ला उठून 1 तास आपण आपल्या स्वतःसाठी द्यायचा आणि त्यानंतर तुम्ही तुमची काही कामं करायची असतील ते करू शकता. आणि जाता जाता त्या थँक्यू बेंजामिन फ्रँकलिनला आपण म्हणा की त्याने हे वाक्य शोधून काढलं की मेल्यानंतर आपल्याला हजारो वर्ष झोपायचंच आहे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत जागायला काय हरकत आहे. चला तर येतो, असंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.